तिन्ही भाषांमधलं हे पुस्तक आता वाचकांच्या भेटीला आलेलं आहे आणि अगदी आपल्याला जी भाषा कम्फर्टेबल आहे त्या भाषेमध्ये आपण आता वाचक म्हणून हे पुस्तक वाचू शकणार आहोत। आणि पुण्यनगरीत, या ऐतिहासिक पुण्यनगरीत आज थँक्यू। मी कॉंग्रॅच्युलेशन्स करून घेतो ना। राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ या पुस्तकाचे लेखक डॉक्टर संजय गायकवाड आणि एक तत्वचिंतक श्री भिंगारे साहेब, त्या दोघांनी या पुस्तकामागची प्रेरणा, या पुस्तकातला आशय आणि या पुस्तकातलं चं महत्त्व काय आहे हे तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने सांगितलं। मी याच्यात थोडीशी भर टाकू इच्छितो, ती थोडी वेगळ्या अर्थाने। पुस्तक लिहिणं ही गोष्टच फार एक वेगळी असते। मी पण 10-12-14 पुस्तकं लिहिलेली आहेत, म्हणून थोडंसं त्याच्यावर मी चिंतन केलं। त्यातून ऐतिहासिक पुस्तक लिहिणं ते आणखीन आव्हानात्मक आहे। आणि शिवाय राजमाता जिजाऊंसारखं एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व पुस्तकात मांडणं, शब्दबद्ध करणं, हे तर एक महाकाय काम आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की अनेक तपशील असतात, तपासून पाहायला लागतात, आणि त्याचे जे स्रोत असतात, खबरींपासून ते पोवाडा रचणाऱ्या कलावंतांच्या पर्यंत, आणि साहित्याचे किंवा इतिहासाचे संशोधकांच्या पासून ते या राजघराण्यांच्या वारसांच्या पर्यंत जिथं जिथं ही माहिती पेरलेली आहे तिथून ती गोळा करणं, तपासून बघणं, तिचं मूल्यमापन करणं आणि मग ती आपल्या शब्दात व्यवस्थित मांडणं की ज्याच्यातनं वाचकाला प्रेरणा मिळेल, वाचकाबरोबरकडे योग्य तो संदेश जाईल, ही सगळी तारेवरची कसरत डॉक्टर संजय गायकवाडांनी अतिशय व्यवस्थितरित्या आणि प्रभावीपणे केलेली आहे। म्हणून सर्वप्रथम डॉक्टर संजय गायकवाडांचं मनपूर्वक अभिनंदन। आणि या पुस्तक महोत्सवात याचं हे विमोचन होते याच्याबद्दल मला विशेष आनंद वाटतोय, कारण हा महाराष्ट्र शासनाने आणि NBTने एकत्रित येऊन आयोजित केलेला हा समारंभ आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, इथं आज महाराष्ट्रातले सगळ्या कान्याकोपऱ्यातले लोक आलेले आहेत, सगळ्यांच्या पर्यंत हे पुस्तक पोहोचत आहे। मी साकेत परिवाराला फक्त एवढीच एक विनंती करेन की एवढं महत्त्वाचं पुस्तक आहे की जे फक्त संस्कार घडवत नाही, जे फक्त माहिती देत नाही, जे फक्त प्रेरणा देत नाही, तर हे पुस्तक मुलांचं भवितव्य घडवू शकतं। आणि म्हणून साकेत परिवाराने शासनाकडे प्रयत्न करून हे पुस्तक शाळांच्या पर्यंत अधिकृतपणे कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न त्यांनी अवश्य करावा। त्याच्यात मी बाकी स्वार्थाचा विचार करत नाही, कोणाला काय लाभ होणार आहे वगैरे, पण वाचकाला जो लाभ होईल तो मात्र इतकं असेल की त्याची मोजमापच होऊ शकणार नाही। म्हणून आता इथं मंत्री येतात, सगळे येतात, आपण अवश्य भेटी घ्या, त्यांना विनंती करा आमच्या वतीने, आणि शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एक व्यवस्था करा। म्हणजे मग लेखकालाही न्याय मिळेल, पुस्तकालाही न्याय मिळेल आणि त्या विषयाला पण न्याय मिळेल। कारण जिजाऊंसारखं व्यक्तिमत्व हे प्रत्येकाच्या मनात आहे, पण एक अभ्यासपूर्ण पुस्तक त्यांच्या समोर जाणं ही फार महत्त्वाची आहे।